इतका असंवेदनशील आहे, इतकी सत्तेची नशा चढलेला हा व्यक्ती आहे. त्याला काय फरक पडत नाही. तुमच्या आया बहिणींचं उद्या कुठे रस्त्यामध्ये कोणी बलात्कार केला तरी या व्यक्तीला काय फरक पडत नाही, कारण त्याच्या बायकोला एखादा जर कोण अश्लील भाषेत बोलला तरी देखील त्याचं रक्त सळसळत नसेल तर ते तुमच्या आमच्या आया बहिणींचा काय संरक्षण करणार आहे. रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. पुण्यामधल्या भोर तालुक्यातल्या एका नसरापूर नावाच्या गावामध्ये छोट्या 3 वर्षाच्या चिमुकलीवरती जो काही अत्याचार झाला, जो काही प्रसंग घडला, पूर्ण महाराष्ट्र त्या गोष्टीने हादरून गेलाय. परंतु ती घटना घडल्यानंतर जे प्रश्न उठलेत त्याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार. कारण ज्या पद्धतीनं असंवेदनशील हे सरकार कशा प्रकारे तुमच्या आमच्या आया बहिणींच्या जीवावर उठले, तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार. त्यापूर्वी इतक्या दिवस मी व्हिडिओ बनवला नाही, त्यासाठी तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो. कारण असे, इंस्टाग्राम अकाउंट आपलं जवळपास 1 लाख फॉलोअर्स असणारं हे अकाउंट सरकारला आपण प्रश्न विचारतो म्हणून कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा कारणामुळे सस्पेंड करण्यात आलं. आपण हार मानणाऱ्यातले नाही आहेत. आपलं परत आयुष्य सुरू करणार आहे आणि परत त्याच जोशमध्ये ह्या सरकारला घाम फोडणारे प्रश्न विचारण्यासाठी सज्ज चालू. अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि तुम्हाला खरंच वाईट वाटेल. नसरापूर या ठिकाणी घडलेली ही 3 वर्षाच्या चिमुकलीवरती झालेली घटना ही एकमेव महाराष्ट्रातली घटना आहे का, तर असं अजिबात नाही. ज्या पद्धतीनं त्या भीमराव कांबळे नावाच्या नराधमाने, ह्याचं वय 65 आहे, हा अट्टल गुन्हेगार आहे. 1998 साली त्यांनी एका वृद्ध महिलेवरती बलात्कार केला, परंतु हा विषय बाहेर कुठे जाऊ नये म्हणून तो दाबण्यात आला. त्याच्यानंतर त्याला जेल झाली. त्याच्यानंतर तो त्याच्या स्वतःच्या सख्या भावाच्या लहान मुलीसोबत अशा प्रकारचं टीव्ही चालू करून दे म्हणून कृत्य करणार होता किंवा तशा प्रकारचा कृत्य करायचा प्रयत्न करत होता. सुदैवाने त्या मुलीनं बचावासाठी आरडाओरड केली आणि ती मुलगी तिथून पळाली म्हणून ती वाचली. इतकंच नाही, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्या गावामध्ये ह्या हरामखोरांनी केल्या होत्या आणि त्याच्यामुळं त्याला 3 वेळा जेल झाली. आणि या महाराष्ट्राचं, या देशाचं कायदे न्यायपालिका हिचं खरं तर आपण फुलं उधळून स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. कारण अशा नराधमांना, अशा हरामखोरांना निर्दोष मुक्तता करते आपली ही न्यायपालिका. आणि त्याच्यानंतर हा हरामखोर बाहेर येतो अवघ्या 3 वर्षाच्या कोमलत्या मुलाला, लहान बाळाला, ज्याला हे सगळं दुनिया माहीत पण नाहीये, त्या मुलीला आपलं शिकार बनवतो, तिच्यावरती अतिप्रसंग करतो आणि पायातला पायजमा तिच्या तोंडामध्ये घालून तिची हत्या करतो. जितकं ऐकायला तुम्हाला सुन्न होणारी गोष्ट आहे ना, तितकं रक्त सळसळणारी गोष्ट. या मुलीच्या पोस्टमार्टम नंतर, लहान ग बाळ आहे ते, काय पोस्टमार्टम वगैरे करणार आहे, परंतु मेडिकल पुराव्यांसाठी पोस्टमार्टम केलं. पोस्टमार्टम केल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी, पुण्यातल्या काही जागरूक नागरिकांनी नवले ब्रिजवरती 4 तास हायवे रोखून धरला आणि या हरामखोराला आमच्या ताब्यात द्या म्हणून मागणी केल्या. मला त्या मुलीच्या आईवडिलांची, मुलीची ओळख दाखवायची नाहीये महाराष्ट्राला, कारण त्या मुलीच्या पाठीमागे त्या मुलीचे वडील, आई, आणखी त्यांचे नातेवाईक असतील ज्यांना या महाराष्ट्रामध्ये उद्या जगायचंय. त्यांच्याकडे उद्या कोणी कुठल्याही प्रकारच्या वाईट नजरेने बघितलं नाही पाहिजे, एवढ्या कारणामुळे मी त्यांची ओळख तुम्हाला थांबवते, सांगत नाही. परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनी, ते पोलीस कोणाच्या हातातलं भावलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. या पोलिसांनी त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या स्त्रियांवरती, महिलांवरती, मुलींवरती, ज्या त्या ठिकाणी कॉलेजला वगैरे शिकायला आलेल्या असतील, त्या मुलीला न्याय देण्यासाठी, त्या छोट्याशा बाळाला न्याय देण्यासाठी त्या नवले ब्रिजवरती जमा झाले होते. जी मुलं कॉलेजसाठी वेगवेगळ्या राज्यातनं, वेगवेगळ्या शहरातनं आले असतील पुण्यामध्ये, आणि त्या छोट्याशा चिमुकल्या बाळाला न्याय देण्यासाठी त्या ब्रिजवरती उपोषण करत होते, आंदोलन करत होते. आणि ह्या इंग्रजांच्या अवलादीने जालियावाला बाग हत्याकांडासारखी गोळीबार तर नाही केला, परंतु त्याच उद्देशाने आणि त्याच जोशाने या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या आमच्या आया बहिणींवरती लाठीकाठीने हल्ले केले. पळवून पळवून मारलं. कोणाला? त्या छोट्याशा चिमुकल्या बाळाला न्याय मागणाऱ्या त्या आंदोलनकर्त्यांना. म्हणजे ह्या सरकारला
त्या छोट्याशा चिमुकल्या बाळाला न्याय मागू नये असं वाटतं का कोणी? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जितकं जास्त काळ एखाद्या राज्यामध्ये एखादं सरकार राहतं तितकं ते सरकार असंवेदनशील बनत जातं. कारण त्यांना फरक पडत नाही. त्यांना वाटतं आम्ही हुकुमशहा झालो, आम्ही बादशहा झालो, बादशाच्या गादीला देखील सुरंग लागला, हे कदाचित हे इथले राजकारणी विसरले असतील. त्यामुळे तुमच्या सत्तेच्या खाली देखील असा काही अंधार पडेल, त्या अंधारामध्ये तुम्हाला एकमेकांना शोधणं देखील मुश्किल होऊन जाईल. असो, यानंतर सगळ्यात मोठी फुलं कुणी उधळली तर या राज्यातल्या दलिंदर दळभद्री, मला अतिशय घाणेरडा शब्द बोलायचा आहे, इतका वाईट या राज्याला गृहमंत्री मिळालाय, या राज्याचं दुर्भाग्य. ज्याला त्याच्या स्वतःच्या बायकोला कुणी घाणेरड अश्लील भाषेत बोललं तरी त्याचं रक्त सळसळत नाही, ज्याला तुमच्या आमच्या आया बहिणींवरती कुणी बलात्कार केले, कुणी त्यांचं नरड दाबून, कुणी त्यांचं तोंड दाबून, कुणी त्यांच्या तोंडावरती लहान लहान छोट्याशा मुलीवरती दगड फेकून मारली, दगडानं तोंड चेचलं, तरी देखील ह्या व्यक्तीचं रक्त सळसळत नाही. ह्याच्या अंगामध्ये रक्त आहे का पाणी आहे, हा प्रश्न या ठिकाणी. इतका असंवेदनशील आहे, इतकी सत्तेची नशा चढलेला हा व्यक्ती आहे, त्याला काय फरक पडत नाही. तुमच्या आया बहिणींचं उद्या कुठे रस्त्यामध्ये कोणी बलात्कार केला तरी या व्यक्तीला काय फरक पडत नाही. कारण त्याच्या बायकोला एखादा जर कोण अश्लील भाषेत बोलला तरी देखील त्याचं रक्त सळसळत नसेल तर ते तुमच्या आमच्या आया बहिणींचा काय संरक्षण करणार आहे? या नाजायज अवलादींनी त्या छोट्याशा चिमुकल्या मुलीच्या आई वडिलांना जाऊन भेटायची हिंमत नाही दाखवली, तिथं जाऊन त्यांना धीर द्यायची हिंमत नाही दाखवली. बिझी होती, विकास करतायत. कुठला विकास करतायत? ज्या महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये सांगितले की लग्न छोटी करा, मंदिरातनी करा, त्या महाराजाच्या मुलीच्या लग्नाला हे सगळे राजकारणी जे जे गेले होते ते भिकारड्यासारखे लाईनीमध्ये उभे राहिले. तुम्हाला अन्न भेटत नव्हतं घरामध्ये, भीक लागली तुम्हाला, तुमच्या घरादारावरती राख रांगोळी झाली, तुम्हाला छोट्याशा चिमुकलीच्या मुलीच्या घरी जाऊन तुम्हाला तिच्या आई वडिलांची विचारपूस करायला वेळ नाहीये. परंतु या सगळ्या लोकांच्या मुलींच्या मुलांच्या लग्नाला, हळदीला, वाढदिवसाला, बारशाला, मुंजाला आणि आता 13व्याला सुद्धा जायला तुम्ही सोडणार नाही. तुम्हाला तिकडे जायला वेळ. एकट्या ह्या मुलीचा विषय आहे का हो? नाहीये. साताऱ्यातली ती 10 का 12 वर्षाची आर्या नावाची मुलगी अशाच प्रकारची हत्या करून, तिची पण रेप करून, बलात्कार करून मारून टाकली ना. गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा या राज्यातला कुठलाही मंत्री, एखाद्याची तरी हिंमत झाली का हो त्या मुलीच्या घरी जाऊन भेटायची? चला सोडा, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणतो ना आम्ही आमच्या साताराला. काय झालं? त्या राजधानीमध्ये आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीयेत. आमच्या आया बहिणींची दिवसा ढवळ्या आबरू लुटली जाते. ही मोगलाई आहे, हुकुमशाही आहे, ही आदिलशाही परत एकदा सुरू झाली. छत्रपतींच्या राजधानीमध्ये जर आमच्या आया बहिणी सुरक्षित नसतील तर या महाराष्ट्रामध्ये कुठल्या ठिकाणी सुरक्षित आहेत? नाशिकच्या मालेगाव मधली ती 3 वर्षाची मुलगी होती छोटीशी, तिच्यावरती देखील त्या हरामखोरांनी अशाच प्रकारे अत्याचार करून, बलात्कार करून दगडानं तोंड अक्षरशः चेचून टाकलं. त्या असंवेदनशील एकाही मंत्र्याची हिंमत नाही झाली त्या मुलीच्या घरच्यांना जाऊन भेटायची. काय झाली? मिळालं त्या मुलीला न्याय? काल एक थोबाड वरती करून चुना लावून तोंडाच्या हाताला बोटाला सगळ्यांना एक मंत्री बोलत होता, आम्ही त्या मुलीच्या वडिलांना नसरापूर मधली आश्वासन दिले, फास्ट ट्रॅक कोर्टात आम्ही ही केस चालवू आणि आरोपीला तात्काळ फाशी देऊ. या राज्यामध्ये किती केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुरू आहेत, त्या कधीपासून सुरू आहेत, ह्याची फक्त माहिती त्या मुख्यमंत्र्यांनी आणि संबंधित मंत्र्यांनी द्यावी. कोपर्डी बलात्कार प्रकरणातला एक आरोपी जेलमध्ये काल का परवा दिवशी आत्महत्या करून मेला, पण आमच्या या न्यायपालिकेमध्ये हिंमत नाही झाली त्याला फासावरती लटकवण्याची. संतोष देशमुखाचं प्रकरण, बीडमधल्या एका सरपंचाची, भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखाची अतिशय निर्गुणपणे खून करण्यात आला. व्हिडिओ आहेत, फोटोज आहेत, सगळे पुरावे आहेत. ती केस देखील फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये. मिळाल्या त्या आरोपींना शिक्षा,
संतोष देशमुखांना न्याय मिळाला? साताऱ्यातली आर्या मिळाला? फलटणची आमची संपदा मुंडे नावाची डॉक्टर, काय झालं? त्या SITची जी प्रमुख होती अधिकारी, केला त्या संपदा मुंडेला न्याय दिला? त्याच अधिकारी आता अशोक खरात प्रकरणामध्ये अतिशय ऍक्टिव्ह झालेले आहेत. अशोक खरात प्रकरण का आलं, कसं आलं, त्याच्यावरती वेगळा विषय बनवू आपण. का एवढा या मुख्यमंत्र्यांना त्या अशोक खराच्या पाठीमागे इंटरेस्ट आहे? प्रकरण उघड करणं किंवा जे काय असेल ते, जे काही त्यांनी चूक केलं त्याला फासावती लटकावणं, त्याला चापकाने फोडा, तो विषय वेगळा आहे. पण कुठल्याही केसमध्ये अति उत्साही नसणारा एखादा मुख्यमंत्री, गृहमंत्री एखाद्या केसमध्ये इतका उत्साही होऊन कारवाई का करतो, याच्याबद्दल मी तुम्हाला एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. मला फक्त सांगायचं हे की संपदा मुंडे नावाच्या आपल्या डॉक्टर बहिणीची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली, आत्महत्या करण्यात दाखवण्यात आली, त्या सगळ्या प्रकरणाचा तपास ज्या SITच्या प्रमुख करत होत्या, त्याच SITच्या प्रमुख अशोक खराच्या प्रकरणामध्ये तपास करतात. सरकारला ह्यांचे वाभाडे काढणाऱ्यांवरती कशा प्रकारे आवाज दाबायचा, नपुंसकता दाखवायची, मर्दानगी दाखवायची. हट, असली मर्दानगी तुमच्या बुडाखाली जर दम असेल ना, 2006 साली किंवा जिथं जिथं मालेगाव बॉम्बस्फोट घडला, मुंबईमध्ये रेल्वे बॉम्बस्फोट घडला, तिथले आरोपी निर्दोष सुटलेले. तुम्ही जर विसरला नसाल तर तुम्हाला आठवण करून देतो. जर ते आरोपी निर्दोष सुटलेत तर खरे आरोपी आहेत कुठं? परवा दिवशी एका उच्च शिक्षित जहागीरदाराने आव्हान दिलं म्हणे कोणाला तरी, माझ्या लायकीच्या लोकांनी माझ्यासोबत डिबेटला बसावं. अरे गल्लीतलं बारकं पोरग देखील तुझ्यासोबत डिबेटला बसायचं त्याच्या लायकीचं नाही तू. चल जाऊ, सोड, सगळं सोडलं. एवढं फक्त सांग, ज्या दिवसापासून या गृहमंत्री पदाची शपथ घेतले त्या दिवसापासून आतापर्यंत या महाराष्ट्रातल्या किती प्रकरणामध्ये किती पीडित व्यक्तींना न्याय मिळवून दिला? एवढंच सांगा. बुडाखाली दम असेल तर, एका आईचं रक्त पिलं असेल तर, एका आईचं दूध पिलं असेल तर सांगा. त्याच्यानंतर लायकी ठरवू. जनतेची लायकी किती आहे, तुमची लायकी किती आहे? तुम्ही जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तुम्ही तुमच्या लायकीचा माणूस शोधताय. म्हणजे हे आता स्वतःला देवापेक्षाही मोठे समजायला लागले का? ह्यांची सत्ता कंटिन्यू पुढे आहे, चालते. आमची जनता आंधळी आहे. 500-500 रुपयाच्या लाडक्या बहिणींना 1500-1500 दिले म्हणून निवडून देते. मित्रांनो, अतिशय निर्बंध म्हणजे निकृष्ट दर्जाचा जो व्यक्ती असतो, अशा प्रकारचा व्यक्ती या राज्याला गृहमंत्री म्हणून मिळाला की काय? अशा प्रकारचं या राज्यातल्या प्रत्येक ज्यांना ज्यांना मुलगी आहे, ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आई बहीण आहे, त्या प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही. तो प्रश्न पडलाय या राज्यामध्ये. घरातनं बाहेर पडल्यानंतर माझी आई, माझी बहीण, माझी मुलगी, माझी बायको सुरक्षित घरी येईल की नाही, ह्याच्या देखील बद्दल प्रश्न आहेत. अनेक प्रकरण आहेत. या फक्त 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये जर प्रकरणं काढली तर लिस्ट हातभर जाईल. मला फक्त या राज्यातल्या गृहमंत्र्यांनी एवढं सांगावं की मी गृहमंत्री झाल्यापासून एवढ्या एवढ्या पीडित लोकांना न्याय दिला, एवढं फक्त सांगावं. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारच्या गृहमंत्र्याला गृहमंत्री पदावरती बसायचा अधिकार आहे का? आणि ज्या व्यक्तीला जर वाटत असेल की या राज्यामध्ये माझ्या लेवलचा प्रश्न, माझ्याशी चर्चा करण्यासाठी माझ्या लायकीचा माणूस कुणीही नाहीये, अशा व्यक्तीनं मला वाटतं या राज्यातनं पाय उतारवणं किंवा बाहेर जाणं हे जास्त सोयीस्कर असेल. तुम्ही फार ग्रेट आहात, ह्या जगातल्या सगळ्यात ज्ञानी पुरुष म्हणून तुम्ही आहात. तुमच्या लेवलचा या राज्यामध्ये एकही माणूस नाही. त्यामुळे या राज्यावरती कृपया उपकार करावे आणि आपण आपला झोला उठवून आपण हिमालयाच्या मार्गाने प्रस्थान करावे. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.